नमस्कार मित्रांनो, गोट फार्म सुरू करायचं तुमचं प्लॅनिंग तर झालंय, पण तुम्हाला हे लक्षात येत नाही की चारा नियोजन काय करायचं. तर आज आपण बघणार आहोत की चारा नियोजन कसं करायचं, शेळी पालनासाठी उपयुक्त असा कोणता चारा. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की चारा कोणता असावा. चारा नियोजन मध्ये तुम्ही काय करू शकताय. पहिली गोष्ट म्हणजे हा आहे बघा मेथी घास. शेळी पालनात उपयुक्त चारा तुम्ही मेथी घास लावू शकताय. तर ही आहे बघा शिवरी, ज्याची मी आता कटिंग केली होती. आता अशा प्रकारे शिवरी आल्या. हा पण शेळी पालनात उपयुक्त चारा आहे, तुम्ही शिवरी पण करू शकताय. ही अशी शिवरी आहे. मित्रांनो ही आहे बघा तुती. शेळी पालनात अनेक उपयुक्त चारा म्हटला तर हा तुती, तुम्ही तुती अशा प्रकारे लावू शकताय. हे तुती. मित्रांनो ही आहे बघा दशरथ घास. हा पण तुम्ही चारा लावू शकता. अशा प्रकारे हा दशरथ घास येतोय, जशी कापणी करेल तसा आणि पुन्हा येतोय. आता मी जो तुम्हाला चारा दाखवला हे बहुवार्षिक चारा आहे. शेळी पालनात उपयुक्त चारा, जसं आपण कापणी करेल तसा पुन्हा येतोय. हा दशरथ घास आहे बघा. मित्रांनो ही आहे बघा सुबाबळ, मी बांध्याकडे लावलेले आहे. आता अशा प्रकारे आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही सुबाबळ पण लावू शकताय. मित्रांनो हा नेपियर, अशा प्रकारे तुम्ही नेपियर बी लावू शकताय. आणि नेपियर कसा असावं, बिना खुसडी असते. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी चारा दाखवला आहे जो बहुवार्षिक आहे, शेळी पालनात उपयुक्त चारा. असं जर तुम्ही प्लॅनिंग केला तर बाहेर फिरायची पण गरज नाही. फॉर्म तर अगोदर 2-3 महिने तुम्हाला चारा लागवड करा, अगदी उपयुक्त आहे. ह्यामध्ये तुम्ही हातगा लावू शकताय, अमेरिकन भाजी नेपियर पण लावू शकताय.